कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावर मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त रेणुका देवीची यात्रा भरते. ही यात्रा 4 डिसेंबर रोजी संपन्न झाली. या यात्रेनंतर कोल्हापूरकरांना उत्सुकता असते ती ओढ्यावरील श्री रेणुका मंदिरात होणाऱ्या अंबिल यात्रेची. या अंबिल यात्रेला कोल्हापूरसह अन्य भागातून भाविक येत असतात. ही अंबिल यात्रा शनिवारी 13 डिसेंबरला म्हणजेच उद्या संपन्न होणार आहे. उद्या देवीला भरलं वांग, मेथीची भाजी, वडी, गाजर, कांदापात, लिंबू, केळ आणि भाकरी असा नैवेद्य दाखवण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर यात्रा उत्सव कमिटीकडून योग्य नियोजन करण्यात आलंय. येणाऱ्या भाविकांना अनेक सेवाभावी संस्थांकडून अंबिल वाटप करण्यात येतं. रेणुका यल्लम्मा देवस्थाननं देवीला पारंपरिक पद्धतीनं भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करावा, शिधा देऊ नये, जमा होणाऱ्या नैवेद्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचं जाहीर केलंय. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं परिसरात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. मंदिर परिसरात भाविकांना सुलभरित्या दर्शन घेता यावं यासह अन्य सोयीसुविधांची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेच्या निमित्तानं खाद्यपदार्थांसह खेळण्यांची दुकानं थाटण्यात येत आहेत. गर्दी झाल्यास देवीचं दर्शन सुलभरित्या व्हावं यासाठी सर्व तयारी यात्रा कमिटीकडून सुरू आहे. परिसरात विविध प्रकारची खेळण्याची दुकानं, खाण्याचे स्टॉल्स, पाळणे ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झालेत.